आता वळूया आजच्या बडे मुद्द्याच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, एका दाण्यातून 100 दाणे तयार करण्याचा चमत्कार शेतीत होतो। त्याला कष्ट लागतात, घाम गाळावा लागतो। शेतकऱ्याच्या कष्टातून घरात देवाऱ्यात प्रकाश पडतो। आपल्या घरात पेटणाऱ्या दिव्याची वात शेतकऱ्याच्या शेतातून येते। दिव्यातलं तेल त्याच्या सोयाबीनमधून येतं। तेल आणि वात दोन्ही देऊन आपला दिवा, आपलं घर उजळणाऱ्या त्या शेतकऱ्याच्या घरात पिढ्यानपिढ्यांचा काळोख कायम आहे। राज्यातल्या याच सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था आज मला शब्दातून तुमच्या पुढे मुखर करायची आहे। जरासं पहा ना साहेब, शेतकरी किती संकटात आहे। सैफच्या हल्ल्याची बातमी किती जोरात आहे। जरासं पहा ना साहेब, शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे। साहेब, सरकारी धोरणांचा राक्षस बापाच्या छाताडावर बसलाय। जरासं पहा ना साहेब, शेतकरी याचक बनून तुमच्या दारात उभा आहे। वाट पाहून डोळे थकले हो साहेब, पाय मोडले हो साहेब। 5 दिवसापासून बाप रांगेत उभा आहे। जरा बघा ना साहेब, माझा बाप तुमच्या पुढे किती हतबल आहे। बाजारात त्याच्या कष्टाचा भाव कोसळला तेव्हा तुम्ही यायला हवं होतं। तडकाफडकी काहीतरी आदेश द्यायला हवं होतं। दामदुपटीचा तुमचा वायदा पुरा करायला हवं होतं, पण तुम्ही नेहमी उशिरा येता। मेल्यावर 4 पैसे देता। तुमच्या पैशाचं आम्ही काय करावं? बाप जिवंत आहे तोवर जगवा साहेब। भाव नाही म्हणून कांदा फेकून दिला। 2 वर्षापासून कापूस घरात किडतोय। सोयाबीन तुमच्या रांगेत चढतोय। जरा बघा ना साहेब, बापाला कोण कोण कसं कसं खातंय। तुम्हाला काय माहिती यावर्षी किती आसमानी संकट आली, तरी माझा बाप सगळ्यांना पुरून उरला। पण तुमच्या धोरणांपुढे तो हरला। जरासं पहा ना साहेब, तुमच्याशी लढणं किती अवघड आहे। तुम्हाला सत्ता दिली हो साहेब, तुम्हाला खुर्ची दिली हो साहेब, पण आमचा बाप, घरचा धनी रात्र रांगेत उभा आहे। बापाची वाट पाहत माय अजून विचारात आहे। जरासं पहा ना साहेब, शेतकरी किती संकटात आहे। शेतकऱ्याच्या याच संकटाची, त्याची आज अवस्था, व्यथा आणि कथा आज मांडण्यासाठी आज बडे मुद्द्याच्या माध्यमातून आपण राज्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था मांडणार आहोत। पण त्याआधी बघूया काय ओढवलंय त्याच्यावरती, काय त्याचं संकट आहे। सोयाबीन भरलेल्या गाड्यांच्या या भल्या मोठ्या रांगा म्हणजे इथल्या शेतकऱ्यांची व्यथा आहे। मराठवाडा आणि विदर्भातल्या सोयाबीन खरेदी केंद्रांच्या बाहेरची ही बळीराजाची मरण कथा आहे। घरचा धनी घरदार सोडून रांगेत मुक्कामाला आहे। 5-5 दिवस आणि रात्री रांगेत थांबूनही ज्यांचा खरेदीला नंबर लागला नाही त्यांचा जीव टांगणीला लागलाय। कारण सरकारनं सोयाबीन खरेदीची दिलेली मुदत संपत आली आहे। शेतकरी एकतेचा रांगेत उभं राहूनही सोयाबीन खरेदी झालं नाही म्हणून शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला। संतप्त शेतकऱ्यांनी तुळजापूर, सोलापूर, लातूर महामार्ग अडवून धरला। त्यामुळे वाहतूक ठप्प झाली। खरेदीला आता मुदतवाढ नको, खरेदीचं लेखी आश्वासन द्या, हे शेतकऱ्यांचं गाऱ्हाण आहे। इथून बाजारपेठेत गेल्यावर भाव कमी मिळणार आहे आपल्याला। त्याच्यासाठी शासनानं, महाराष्ट्र शासनानं केंद्राकडे निवेदन करून आपली तारीख कमी कमी एक महिना तरी तारीख वाढवून द्यावी। त्याच्यासाठी शेतकऱ्याचा फायदा होईल। मार्केटपेक्षा इकडं भाव थोडा जास्त भेटलेला आहे। काय का होईना मार्केटमध्ये थोडं म्हणजे हे होते, रूट होते। हां, त्यापेक्षा 1000 रुपये जास्त भेटते तर मग काय का होईना, पण तरी 8-8 दिवस 4-4 दिवस थांबून सुद्धा, आणि त्याच्यात आणखीन तारीख पुन्हा मग एवढ्या तारखेपर्यंत घ्या असं तसं, म्हणजे एवढ्या तारखेपर्यंत जर गेलो तर तुम्ही त्याचा भाव मिळणार आहे, ते म्हणजे अडचणीत आहेत हो शेतकऱ्याला। सगळी कोणी आहे। माझा ड्रायव्हर, मी अथवा त्या माणसाला त्याचा खर्च जेवणाचा केला तर 1000 रुपये दररोज खर्च आहे आमचा। असा विचार केला तर आज 5 दिवस झाले इथंच आहात आम्ही। तर 700 लोकांचं या ठिकाणी सोयाबीन आत्तापर्यंत या सरकारनं घेतलेलं आहे। 3300 लोक यापासून वंचित राहिलेले आहेत आणि उद्याची या ठिकाणी तारीख आहे की या ठिकाणी मुदत संपत आहे। मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांची हीच अवस्था आहे। खरेदी केंद्राच्या बाहेर लागलेल्या काही किलोमीटरच्या रांगेत शेतकरी बेहाल आहे। चांगल्या पावसानं राज्यात सोयाबीनचं विक्रमी उत्पादन झालं। नाफेडकडून खरेदी केंद्रांवरून हमीभावानं खरेदी सुद्धा सुरू झाली। राज्यात 30 लाखाहून अधिक सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत। राज्यात आतापर्यंत 77,30,708 क्विंटलची खरेदी झाली। उद्यापर्यंत खरेदीचा हा आकडा 80 लाख क्विंटलच्या दारात जाईल। मराठवाड्यात नोंदणी तशी खरेदी नाहीये। खरेदी केंद्रावर 4,892 रुपये प्रति क्विंटलचा हमीभाव मिळतोय।
म्हणून एवढी सगळी गर्दी आहे. अनेक ठिकाणी शेतकरी 4-4, 5-5 दिवस रांगेत उभा आहे. केंद्रावर खरेदी होत नसल्यानं तिकडे व्यापाऱ्यांकडून सुद्धा शेतकऱ्यांची कोंडी होतीये. बाजारात सोयाबीनचा भाव 4100 वर पोहोचला म्हणून शेतकरी आज या रांगेत उभा आहे. सोयाबीन खरेदी होत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहे. सोयाबीनची खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र सुरू केली गेली, पण ही केंद्रही शेतकऱ्यांच्या शोषणाचे अड्डे बनलेत का हा सवाल निर्माण झालाय. त्याला काही कारण आहेत. खरेदी केंद्रांवरून शेतकऱ्यांची लूट होत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. प्रति क्विंटल 100 रुपये हमालीची वसुली शेतकऱ्यांकडून केली जाते. बारदाण्याची सुद्धा 40 रुपये प्रति कट्टा अशी वसुली काही ठिकाणी केली जाते. एका दिवसाचं वाहनाचं भाडं 1000 ते 1500 रुपये आहे. वाहनं 5-5 दिवस रांगेत उभी आहेत. त्याचा भुर्दंड शेतकऱ्यांच्या माथी आहे. कष्टानं सोयाबीन पिकवलं, सगळ्या संकटातून त्याला कसंबसं वाचवलं. 4 दाणे पदरात पडले, पण त्याला बाजारभाव नाही. सरकारचा हमीभाव मिळवताना मरण यातनांपासून सुटका नाही. छळवणुकीला सामोरं जाणं हे नेहमीचंच आहे. त्याचे हाल कधी संपणार आणि त्याच्या कष्टाला योग्य दाम कधी मिळणार हा त्याचा सवाल आहे. लातूरहून शशिकांत पाटीलसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव. महाराष्ट्राच्या गावागावामध्ये आज शेतकऱ्यांच्या मनातली जी व्यथा आणि त्याची कथा आहे, या सगळ्या परिस्थितीतून जे सवाल इथल्या व्यवस्थेच्या समोर निर्माण झालेत, हे सवाल आज आपण घेऊन आलोय. हे सवाल कुठले आहेत जे चर्चेत आपण विचारणार आहोत. आज सोयाबीनच्या प्रश्नावरची सगळ्यात मोठी डिबेट जेव्हा आपण करतोय तेव्हा आपण सवाल विचारतोय, सोयाबीन उत्पादक शेतकरी आज इथल्या व्यवस्थेकडून नाडला जातोय का? सवाल आज आपण विचारतोय, सरकारचा हमी भाव खरोखरच आज शेतकऱ्यांसाठी पुरेसा आहे का? जो खर्च येतोय त्या खर्चात हा हमी भाव नेमका कुठं त्याची अगरबत्ती लावायची हा सवाल आहे. हमी भाव दिला पण खरेदीची हमी कोण देणार आहे हा सवाल आहे. तारीख पे तारीख सुरू आहे आणि त्याच्या टांगती तलवार आहे. उद्या आज शेवटची तारीख आहे. खरेदी केंद्र आणि आर्थिक शोषणाचे अड्डे हे खरेदी केंद्र बनलेले आहेत का? कारण ज्या प्रकारे त्याला हमालीपासून ते अगदी बारदाण्याचे सुद्धा काही ठिकाणी पैसे मागितले जात आहेत आणि प्रत्येक ठिकाणी त्याची अडवणूक केली जाते, त्याचं शोषण केलं जातंय का हा सवाल आहे. शेतकऱ्यांना टाळून व्यापाऱ्यांची खरेदी केली जाते का? शेतकऱ्यांचे ऑनलाईन होत नाहीयेत नंबर, व्यापाऱ्यांचे होत आहेत का? सवाल मला विचारायचा आहे मान्यवरांना. संपूर्ण सोयाबीन खरेदीची हमी सरकार देणार आहे का? सरकार हमी भाव घोषित करणं आणि खरेदी आम्ही केली एवढं महाराष्ट्र नंबर 1 आला, सगळ्याच सोयाबीन घेणार आहेत का? व्यापाऱ्यांनी अडवणूक करून भाव पाडलेत का? तिकडं त्यांचं विकलं जाणार नाही, मग आता आपण 4100 न घेऊ अशी काही रणनीती आहे का? आणि केंद्र चालकांनी ऑनलाईन घोळ केलाय का जेणेकरून शेतकऱ्यांचं सोयाबीन आपल्या इथं आलंच नाही पाहिजे अशी व्यवस्था करून त्याला नाडलं जातंय का? आणि आज सोयाबीनच्या